DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने येथील महावितरण वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत पगारे व तालुकाध्यक्ष संदीप पगारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला, पुरुष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी करून शासन व महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विंचूर, चौफुली, इंद्रायणी कॉर्नर, केशवराव पाटील मार्केट, खांबेकर खुंट, जुनी नगरपालिका रोड मार्गे हा मोर्चा वाजत गाजत महावितरण कार्यालयावर धडकला। स्मार्ट मीटर बंद करा, गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक थांबवा, महावितरण प्रशासन मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पगारे यांनी शासनावर निशाणा साधत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप केला। शासनाने तातडीने स्मार्ट मीटर योजना मागे घ्यावी, अन्यथा ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। कॉम्रेड भगवान चित्ते यांनी आपल्या भाषणात महावितरणामार्फत नागरिकांची शासन पुरस्कृत लूट सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणाला तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे सांगितले। तसेच दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया पॅथर सेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रदीप साळवे यांनी महाराष्ट्रातील वीज दरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड सारख्या राज्यात प्रति युनिट 2 ते 2.5 रुपये दराने वीज मिळते, मग महाराष्ट्रात 7 रुपये प्रति युनिट वीज बिल का आकारले जाते? महाराष्ट्रातील वीज तारा सोन्याच्या आहेत का, असा सवाल उपस्थित केला। या आंदोलनात शहराध्यक्ष पापासेठ, मनमाड शहराध्यक्ष, नांदगाव तालुकाध्यक्ष विकास लहरे, येवला तालुकाध्यक्ष रवींद्र गुंजाळ, नितीन संसारे, संतोष कहार, शाहरुख शेख, मुफ्रिक पठाण, दिनेश साळवे, सनी तेवढे, नंदन कांबळे, सागर गरुड, बापू जगताप, सचिन साबळे, खंडू गांगुर्डे, माजी नगरसेविका रोहिणी चित्ते, प्रियंका तापस, भारती अडांगळे, पूजा पालवे, पूजा मगर, छाया अडांगळे, आशा शेलार, माया शेवजवळ, रेश्मा कादरी, शिल्पा चव्हाण, नूतन राजगुरू, नलिनी पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते। या दरम्यान आंदोलनानंतर ऑल इंडिया पॅथर सेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटर योजना तातडीने रद्द करावी, वाढीव वीज बिलांना आळा घालावा आणि सर्वसामान्य ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। पॅथर सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या आदेशाने व प्रशांत भाऊ पगारे असतील, आमची संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम असेल, आज इथं येवला इथे MSEB बोर्ड इथं आम्ही मोर्चा काढून या सरकारचा असा निषेध व्यक्त केला आहे। आणि आज या सरकारच्या मीटरच्या आज आम्ही इथं होळी पेटून त्याला लाता मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे। कारण की या सरकारने इतका अन्याय केला आहे येवल्याच्या जनतेवर की जिथं 6,000 रुपये बिल यायचं, आता लोक स्वतःहून MSEB बोर्डमध्ये येत आहे का आम्हाला 40,000 रुपये, हे बघू शकता तुम्ही माझे पत्रकार बांधव, 40,000 रुपये एकेकाला बिल येतं। आता मला सांगा, येवल्यामध्ये कोणती इंडस्ट्री नाही, काय नाही, आता मला सांगा हे गोरगरीब लोक हे 40,000 रुपये बिल भरणार कसं काय? इथं कमीत कमी 600-700 रुपये रोज कमवायला जनप्रतिनिधी आहे। आणि आता अजून एक माझी मागणी आहे का पैठणी मागायसाठी 200 मिनिट इथं फ्री असून, त्यांना 200 मिनिट युनिट फ्री असून सुद्धा मला सांगा का इथं 5-6 रुपये बिल येत असन तर पैठणी कारागिरांनी करायचं काय? इथल्या दुकानदारांनी आणि गरीब वर्गाने शेतकऱ्यांनी करायचं काय? या सरकारचा ऑल इंडिया पॅथर सेनेतर्फे आम्ही मीटरची होळी करून जाहीर निषेध करत आहे। तसं बी यानंतर झालं कधी वाढू बिल आले तर आम्ही ऑल इंडिया पॅथर सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही किंवा या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला इथे स्मार्ट मीटर जे चालवलेली जी लूटमार आहे प्रशासनाने, शासनाने ही त्वरित थांबवली पाहिजे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलनं उभे राहतील। कारण आमचा गोरगरीब भरडला जातोय, आमचा शेतकरी भरडला जातोय, आमचा व्यापारी भरडला जातोय, ही त्वरित लूटमार थांबवली पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी महावितरण वीज बिलाला आम्ही त्या साहेबांना बिल हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे। कशाही मार्गाने आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही येवला MSEB बोर्ड या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे।
ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.